नाही लाग माग न देखेसे झाले जग, आता पैसोनिया खावे दिले ऐते या देवे, निवारिले भय नाही दुसऱ्याची सोय, आता पैसोनिया खावे दिले ऐते या देवे, तुका म्हणे काही बोलायाचे काम नाही, आता बैसोनिया खावे दिले ऐते या देवे. पांडुरंगा पांडुरंगा
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी आग न देखेसे झाले जग आता बाई सोनिया खावी दिले ऐते या देवे विठ्ठल आपल्या या श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी गावामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे क्रांतिकारी संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा गोड असा अभंग असून आयुष्यातली धावाधाव संपून स्वतःचा सुरू असलेला आणि स्वतः करीत असलेला पाठलाग संपून एका विश्रांतीच्या ठिकाणी एका विसाव्याला प्राप्त झाल्यानंतर झालेल्या अवस्थेचं वर्णन महाराज या अभंगातून करतात. मी स्वतःला भाग्यवान समजतो. एका क्षेत्रावरती सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. बोलू नका बरं. इथल्या सर्व मुलांना विनंती आहे, समोर लक्ष द्या, बोलू नका. खरं तर तुमच्या सर्वांचे ह्याचा आवाज कमी करा. आवाज प्रमाणापेक्षा जास्त होतोय आणि ते गुंतत नाही. तुम्हा सर्वांचे चेहरे पाहिल्यानंतर मला एक तुम्हाला आनंदाची बातमी द्यावीशी असे वाटते, कारण चेहरे थोडेसे नाराज दिसतात. तुम्ही आतापर्यंत एवढ्या आनंदाची बातमी ऐकली नसेल, एवढी आनंदाची बातमी घेऊन मी तुमच्या दारात आलोय. मला नक्की माहित आहे, मला विश्वास आहे की मी जी बातमी सांगितल्यानंतर तुमच्या जीवनातला आजपर्यंतचा सर्वात मोठा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसणार. बातमी अशी आहे, या देशावर जे भरमसाठ कर्ज आहे ना, सरकार त्याचं ते फेडणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचं चेहरं बघितलं की वाटतं उद्या हप्ता आहे. कशाचा ताण घेतलं? या परमेश्वराच्या दारात येऊन इथं जर एखादा मनुष्य दुःखी होत असेल तर त्याला सुखी होण्याकरता जगात दुसरी कुठलीही जागा. मधी बसलेल्यांचं भाग्य सांगू. एका बाजूला पुरुषोत्तम आहे आणि या बाजूला उत्तम पुरुष सगळे मंडळाला गोळा केले. काय वादन, काय गायन, काय एवढे सुंदर गायन आणि वादन. अशा गायनामध्ये आणि वादनामध्ये खरं तर कीर्तनात गायन वादन असतं, पण यांच्या गायनात वादनात मध्ये मध्ये कीर्तन करावं असं मला इतकं वाटतं. एवढी प्रामाणिक माणसं. छान. एकदा म्हणा. 1 तास फक्त तुमच्या चेहऱ्यावर असं दिसलं पाहिजे की तुमच्या एकुलत्या एक पोराला पाहुणे पाहिला आहे. अजिबात ताण घ्यायचा नाही. कीर्तन समजू द्या, नाही समजू द्या, त्याचा ताण तुम्ही घ्यायची गरज. एका विश्रांतीच्या ठिकाणी एका विसाव्याला प्राप्त झाल्यानंतर झालेल्या अवस्थेचं वर्णन महाराज करतायत. माणसाचं जीवन जर बघितलं तर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत या जीवाची धावाधाव सुरू. काळा असू द्या, गोरा असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, गायक असू द्या, वादक असू द्या, लग्नाचा असू द्या, बिनलग्नाचा असू द्या, जाड असू द्या, पातळ असू द्या, गोरा असू द्या, काळा असू द्या, प्रत्येक जण धावतो. काळा गोरा होण्याकरता धावतोय, गरीब श्रीमंत होण्याकरता धावतोय, जाड पातळ होण्याकरता धावतोय. ज्याच्याकडे 1 रुपया त्याला 100 पाहिजे, ज्याच्याकडे 100 आहेत त्याला 1000 पाहिजे, ज्याच्याकडे 1000 आहेत त्याला लाख पाहिजे, ज्याच्याकडे लाख आहेत त्याला करोड पाहिजे. बरं, ज्याच्याकडे करोड आहेत त्याचा प्रवास थांबलाय का? त्याला पण आणखीन पाहिजे.
एकाला विचारलं, रस्त्यानं जात असताना तू चुकून एका जंगलात घुसलास आणि तिथं पैशाचा ढीग सापडला, काय करशील? आता पैशाचा ढीग सापडला, निवांत बशील म्हणायला पाहिजे ना होत्या. ते म्हणतोय पैशाचा ढीग सापडला, रात्रीचा दिवस करीन, हाराची काळ करीन, रक्ताचं पाणी करीन, आणि असा ढीग आणखी कुठं आहे का बघायला जाईल. त्याला डबऱ्यात घातला पाहिजे का? म्हणजे जे मिळाले त्याच्यात समाधान. काय ज्ञानोबा सांगतात पाहिजे. तैसी तृष्णा वाढी नलिया, मेरू ही हाता आलिया, तरी म्हणे एका दिया दारुणावर घो. किती जरी दिले तर माणसाचं समाधान नाही. एकदा माझ्या मित्राला भेटायला गेलो, जर नाराजच होता. म्हटलं बाबा काय इतकं नाराज आहेस? म्हटलं आजोबा वारले हो. अरे आजोबा सगळ्याच मारतात, पण तुझ्या चेहऱ्यावर जरा जास्तच नाराज आहे. काय पेन्शन वाले? कारण साधं म्हातारा मरणं, पेन्शन वाला मरणं याच्यामध्ये फरक आहे. म्हणलं आजोबांनी 1,00,000 रुपये दिले मारायच्या आधी मला. मग म्हटलं ₹1,00,000 तुला भेटले तर तू नाराज का? नाही म्हटलं त्याच्या मागच्या आठवड्यात मामा वारले, त्यांनी पण ₹1,00,000 दिले. अरे तुझ्यासारखा भाग्यवान जगाच्या पाठीवर कुणीच नाही. आजोबा वारले 1,00,000 मिळाले, मामा वारले 1,00,000 मिळाले, किती झाले? मग 2,00,000 खिशात असल्यावर ₹2 तरी समाधान चेहऱ्यावर पाहिजे ना हो. जगातला सगळ्यात श्रीमंत कोण आहे? ज्याच्या चेहऱ्यावर समाधान आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे. जोपर्यंत तुमच्या खिशातले पैसे तुम्हाला समाधान देत नाही तोपर्यंत त्याला संपत्ती म्हणायची गडबड करू नका. खिशात लाखाने असले तरी ती विपत्ती आहे. समाधान दिले तरच ती संपत्ती असते. मी म्हटलं बाबा 2,00,000 खिशात आहेत, मग तू नाराज का? म्हटलं त्याच्या मागच्या आठवड्यात चुलते वारले, त्यांनी पण ₹1,00,000 दिले. तुझ्यासारखा भाग्यवान जगाच्या पाठीवर कुणीच नाही. म्हटलं 3 आठवड्यात 3 जण गेले, 3,00,000 मिळालं, मग तू नाराज का? तो म्हटला महाराज काय विचारताय, नाराज का नाराज का? 3 आठवड्यात 3 गेली, 3,00,000 मिळाला. आता आठवडा झालं वाट बघतोय कोण मरणाची. म्हणजे दुसरी मेली तरी चालते, पण मला मिळालं पाहिजे ही माणसाची भूमिका आहे. चांगल्याचा भाव एकच आहे, गरीब श्रीमंत होण्याकरता धावतोय. जाड आहे तो पातळ होण्याकरता धावतोय. इकडे बघा तुमच्या गावात सकाळी मॉर्निंग वॉकला चालणारे आहेत का? काय सकाळ सकाळी पहाटे चालणारे आहेत का? त्यांच्याकडे बारीक लक्ष द्या. रोज 6 किलोमीटर चालतंय तरी ती बारीक होत नाही का? माघार आल्यावर 7 भाकऱ्या कुस करते, त्याच्या बारीक होईल का? 2 घास कमी खाणं हा 4 तास केलेला व्यायाम आहे. तुमच्यापैकी कोणाला वजन कमी करायचं असेल तर माझा मंत्र ऐका, तुमचं वजन वाढलं तरी विचार. एकच मंत्र, हाताचा पायाचा कशाचाही व्यायाम करायचं नाही. फक्त असं उभं राहायचं, डावीकडं उजवीकडं, डावीकडं, ही मान फक्त हलवायची. पण कधी हलवायची? तुम्हाला कोणी विचारलं जरा पासून देऊ का? जाड आहे तो पातळ होण्याकरता धावतोय, गरीब आहे तो श्रीमंत होण्याकरता धावतोय, काळा आहे की गोरं होण्याकरता धावतोय. सध्या आरोग्यापेक्षा सौंदर्याला जास्त किंमत आली. माणसाला आरोग्यवान असण्यापेक्षा सौंदर्यवान असलेलं महत्वाचं वाटायला लागले. त्यातल्या त्यात पुरुष मंडळी साधी आहेत हो, पण नटण्यामध्ये सगळ्यात जास्त घराचा खर्च कोणाचा होतो? तुमचा. नुसतं एका डोळ्यावरचा सांगू, आय ब्रो, आय लायनर, आय शॅडो आणि मस्करा. पुरुष मंडळी तुम्हाला मी ठामपणानं सांगतो, त्या इतक्या चेहऱ्याला रंगवत्यात, इतक्या रंगवत्यात, आई शपथ सांगतो ह्या पुढच्या जन्मात पेंटरच होणार. आयुष्यभर रंगवा रंगवी सोडून दुसरं कार्य हेनी केलेलं. भुवया आणि पापण्या त्याच्या मधली जागा सुद्धा ह्या सोडत. परिस्थिती सांगलीला आयब्रोला 40 रुपये खर्च येतो. इकडे कसं आयब्रोच आहे ना? बघा बऱ्याच आजीना आयब्रो का कळत नाही. सुना येतात का नाही आयब्रो का नाब्रो.
खरं सांग प्रामाणिकपणे, आई शपथ सांग, वय वाढल तसं गोया खाली येतात का वर जाते तू? मग कशाला वर घालतेस? गोईची पडळे ओमतती सिन साळे उरु कुहीचे जाय असलाचे मी ज्ञानोबाला सांगतात, ज्या डोळ्यानं तुम्ही कोटा ना ते डोळे सुंदर नाहीये. मग जगातले सुंदर डोळे कोणते? आयातून निघालेला आणि पंढरपूरला पोहोचणारा ज्ञानोबाचा पालखी सोहळा दिव्य घाटात पाहायला जे डोळे जातात ते जगातले देखणे डोळे. का पाऊस शीतलता आहे की ते डोळ्याची लागी होईल. तैसे पर सुखे जाये सुखावत जो. जगातल्या सगळ्यात देखणे डोळ्याची ज्ञानोबा व्याख्या सांगतात. जगातले देखणे डोळे कोणते? जगात दुसऱ्याचं चांगलं पाहवतं ना ते डोळे देखणे असतात. लोकांचं बरं झालेलं ज्याला पाहवतं ते डोळे देखणे. ते पायी काटा नेहते तव व्यथा जीवी उमटे. तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. जगातला सगळ्यात देखणा डोळा कोणता सांगतो? दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर ज्या डोळ्यात टचकन पाणी येतं त्या जगातला देखणा डोळा. किंबहुना तृषिता लागी पाणी आरायले असे जगी. तैसे दुःखिताचे सेलभागी जिने दयाचे. ज्या माणसानं आपलं आयुष्य दुसऱ्याची दुःख सहन करण्यामध्ये आणि दुसऱ्याची दुःख कमी करण्यामध्ये घालवलंय त्याचं डोळंच नाही त्याचं सर्वांग देख नाही. लक्षात ठेवा. आता दयाती ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवबिता न कडसी साने थो. चंद्रप्रकाश कधी एखाद्याला शीतलता देत असताना कमी जास्त पाहत नाही. तसा खरा साधू पुरुष असतो ना तेव्हा दुःखितांचं दुःख कमी करण्याकरता तो कोणत्या पात्रतेचा आहे, तो कोणत्या अधिकाराचा हे पाहत नसतो. म्हणून खरं सौंदर्य ते आहे ते तुम्ही तुमच्या शरीराला नटवता सजवता. किती जरी नटवलं किती जरी सजवलं एक सोपं सांगतो बस काय करते छान मस्त. अजून एक 10-15 आणली की मला बी अंगणवाडी कीर्तन केले. ते का पळते माहिती? एनर्जी ऊर्जा आहे. ऊर्जा कशा अंगात तू असा फुगाय ज्याला कुठेही छिद्र नाही आणि समोर फुटकं फुगं बसलं बघा. किती पण हवा मारणार मरल पण त्याला नाही होत. मला आणि माझ्या भावाला 3 मुली आहेत. मी इथं आलेल्या जवळ तिघा 3 देऊन टाकायचे पण कॅन्सर माणूस आयुष्यभर धावतो. कधी कोणाच्या पुढे धावतो तर कधी कोणाच्या मागे धावतो. पूर्वीच्या काळामध्ये टांग्याला घोडा जुंपला जायचा आणि घाण्याला बैल जुंपला जायचा. टांग्याच्या पुढे लुसलुशीत गवताची पेंडी जोडली जायची आणि घाण्याच्या माग आर जोडलेला असायचा. आर पळला की बैल चालायचा आणि पेंडी बघितली की घोडा पळायचा. पेंडीच्या नादानं किती पळालो घोड्याला कळत नव्हतं आणि आर पळतोय म्हणून किती चाललो हे बैलाला कळत नव्हतं. काय गोड वर्णन करतात. झुंकिले घाना बांधोनी डोळे मागे जोड्यार तेरी पोळे जागी रोगी ते नसळे दुःखे हरवले मुक्तान कोण तो बैल आणि तो घोडा
अविश्रांत राहत असतात. अविश्रांत म्हणजे समजतं तुम्हाला? अविश्रांत म्हणजे विश्रांती न घेता. सोपं सांगतो अविश्रांत म्हणजे काय. लक्ष द्या सरपंच, पाठीमागे बसलेल्या सर्वांनी लक्ष द्या. अविश्रांत म्हणजे काय, न थांबता म्हणजे काय. इथे कॉलेज आहे का तिथं? कॉलेज आहे का? माझं तुम्ही लक्ष देऊन बघा. प्रत्येक कॉलेजच्या बाहेर ऊसाच्या रसाचा घाणा असतोच. असतो का नाही? का असतो माहिती? ज्याला आत रस नाही त्याला किमान ऊसाचा भेटावा. एकदा काय झालं बघा, अविश्रांत जनावर कशी धावत असतात. एकदा 4 प्राध्यापक ऊसाच्या रसाच्या घाण्यावरती गेले. ऊसाचा घाणा फिरत होता, बैल चालत होता, बैलाच्या मानेवरती जूज ठेवलं जायचं. इकडे जूज म्हणतात, ज्वाले घंटी बांधली. बैल जसा जसा चालायचा तशी घंटी वाजवायची. एका प्राध्यापकाने विचारलं, का हो ही घंटी का बांधली? तो म्हटला वाजवली म्हणून बांधले. पण का वाजवावी? तो म्हटला मी जर रस द्यायला गेलो, पैसे आणायला गेलो, ऊस आणायला गेलो तर बैल चालतोय का नाही हे समजण्याकरता मी ती घंटी बांधली. पण प्राध्यापक किती हुशार बघा. प्राध्यापक म्हणला तुमचा बैल काम न करताच मान हलवत बसला तर? कारण काम न करता मान हलवली तरी घंटी वाजणार. प्राध्यापक जेवढा हुशार होता ना त्याच्या 1000 पट हुशार शेतकरी होता. शेतकरी म्हणाला काम न करता मान हलवायला तो बैल आहे, प्राध्यापक नव्हतं. कारण बैलासनी कुठे थांबायचं कळलं कुणाला? बऱ्याच बैलासनी अजून कुठे थांबावं कळालेलं. ज्याला कळालंय ते हसते. बऱ्याच बैलासनी अजून कुठे थांबावं कळालेलं नाही. त्यातली आम्हाला पण काय भेटत असतात. म्हणतात महाराज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळी जबाबदारी पट्ट्यात आहे. ऊसाचं पाणी माझं मी बघतो, पाईपलाईन माझं मी जोडतो, ऊसाच्या फडक्या माझं मी काढत असतो, मोटरचं बटन दाबाय माझं मी जातोय, ठिबक माझं मी जोडले. पोरं म्हणतात आबा तुम्ही काय करू नका, पण माझा जीव खराब ही त्या बैलाच्या जातीचा आहे. त्याला वारीत चालताना तिची टांगडी जाते. आणि इकडं सायासे करशी प्रपंच दिनदिशी हरिसी न भजसी. प्रपंचासाठी धडपडते मरते आणि परमार्थ करता कष्ट करायची त्याची तयारी नाही. काय गंमत आहे. माणसं आयुष्यभर मरतात. हे संसार करावा केवढा असावा संसार, एवढा असावा तुमचा. पण एक दिवस तो एवढा जावा, एक दिवस तो एवढा व्हावा, एक दिवस शून्य होऊन जावा. परमार्थ क्षणाचा असू द्या, मिनिटाचा व्हावा, तासाचा व्हावा, दिवसाचा व्हावा, महिन्याचा व्हावा, वर्षाचा व्हावा, आयुष्याचा होऊन जावा. क्षणाक्षणानं वाढणारा परमार्थ असावा आणि कणाकणानं कमी होणारा प्रपंच असावा. वाढता हा आणि परमार्थ वाढत जाणार असावा. माता भगिनींना माझा एक प्रश्न खरोखर उत्तर द्यायचं देणार. ज्या दिवशी तुमच्या पोराचं लगीन झालं संसार कुणाचा? पोराचा. आणि सुनाचा जेवणार तागात ठेवली तुमच्या. मरण का सुनाचा म्हणल्यावर गोड कसं बोलायचं असतं हे सुनांच्याकडून शिकावं. आणि आता जे घराघरात बनणार आहेत ना, मी तुम्हाला ठामपणा वय वाढेल तसं संसारात लक्ष वाढावं का कमी हो? तुझं वाढावं वाढावं का कमी हो? कमी वाढावं कमी.
सुनांच्या डब्यात येऊन मोकळं व्हायचं. पण ह्यांच्या अंगात किती काटा तुम्हाला सांगू, ऐकायचं का तुम्हाला एकदा खरं सांगा आता बघी सुनावणी किती जातात बघा. तुम्ही तुमच्या लेकीला लहानपणापासून मोठं होईपर्यंत तर हाताच्या कडासारखं जगता का? अरे हो किंवा नाही सांगा ना. तुम्ही तिचे लाड पुरवता, पाहिजे तसले कपडे घेता, पाहिजे तसं शिक्षण देता, तिचा प्रत्येक लाड तुम्ही पुरवता. त्या पोरीला तुम्ही मनापासून जपत असता का नाही? मग लग्न झाल्यावर तुमच्या डोळ्यात टचकन पाणी येतं का नाही? मग ती नांदायला गेल्यावर तुम्हाला वाईट वाटतं का नाही? मग ती जरी नांदायला गेली तर दिवसात एक तरी फोन तुम्हाला तिचा यावा असं काळजात वाटतं का? वाटतं. मग तिने तुम्हाला फोन करावा का नाही? मी तुम्हाला विचारतोय, तुमच्या लेकीने तुम्हाला फोन करावा का? करावा. आणि सुनत तिच्या आईला केले वागा केले सुनाची आई मेली. काय गंमत आहे. जो न्याय तुम्ही लेकीला लावता तोच न्याय सुनाला ज्या दिवशी लावायला सुरुवात कराल त्या दिवशी घराचा स्वर्ग झाल्याशिवाय जाणार नाही. तुमच्या बुद्धीत भेद आहे. जावई जर पोरीचं पाहिजे तसं ऐकत असेल ना एवढं माणूस आहे. आणि तुमच्या लेकाला तुमच्या सुनाचा ढोसका वेळ झालाय. म्हणजे लेकीच्या नवऱ्याला वेगळा आहे आणि सुनाच्या नवऱ्याला वेगळा आहे. माझं मत काय म्हणतात, वय वाढले आता ज्ञानेश्वरी वाचायला वय द्या, आता हरिपाठ पाठ करण्याकरता, आता भजनात आनंद घेण्याकरता आपलं वाढलेलं वय बघावं. आता संसारात लक्ष घालायचं. संसाराचे तापे तापल मुदे देवा म्हणजे जवळपास अगदी ज्ञानेश्वरी पाठ होत आलेली आहे. आणि मी विश्वासाने सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीवर बोलणारे चिंतन करणारी फार माणसं कमी आहे. 7वीचा मुलगा जर ज्ञानेश्वरी बोलत असेल तर याच्या इतकं कोणत्या शब्दामध्ये अजून कौतुक करावं. म्हणजे काही कोणतेही फक्त हा वस्तुपाठ, हा आदर्श पाठ असावा की आपल्या गावातली माझ्या मित्रांचं म्हणजे संदीपन महाराजांची ही स्थळमळ आहे. आज त्यांची लेखीची कीर्तनला उभी राहते. परवा दिवशी कीर्तन आहे ज्ञानसर. पण एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की गावामध्ये अशी खरी तरुणांची तयार व्हावी की तर ज्ञानेश्वरी गाथा त्यांच्या मुखावरती नाचावा आणि पुरुषोत्तम पुरीचं नाव या संपूर्ण भारतात अजर अमर व्हावं, गाजत राहावं असा वस्तुपाठ घालून देण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहे. आणि पुरुषोत्तम भगवंताच्या कृपेने आशीर्वादाने नक्कीच साफल्य केला जाईल अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. महाराजांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी माझे